तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, महिलांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी घेतले 3 मोठे निर्णय। संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण आता सर्व बहिणी पात्र होणार। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते ते पैसे चालू होणार, कारण लाडक्या बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे। कारण 5 मिनिटापूर्वी मंत्रिमंडळाने लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहे। यापैकी पहिला निर्णय असा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। मुख्यमंत्री म्हणाले, पहिले निर्णय अंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता हप्ता मिळणार। दुसरा नियम अशा बहिणींसाठी आहे की त्यांनी KYC राहिलेले आहे किंवा KYC करताना चूक झालेली आहे किंवा KYC अपूर्ण राहिलेले आहे, अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार। तर तिसरा निर्णय सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे, तो जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आहे। कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबत जानेवारीचा हप्त्याचे वितरण देखील आता होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटीमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी KYC मुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, त्यांचे हप्ते बंद झाले होते, अशा सर्व बहिणींचा हप्ता आता सुरू होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा आनंद आता मोठा वाढणार आहे। 3 असे निर्णय जे लाडक्या बहिणींनी योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रडलेल्या हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे। ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता त्यांना मिळणार आहे। त्यांनी एक काम करायचे आहे, एक काम केल्याला लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार, कारण की काही दिवसांमध्ये डिसेंबर हप्त्याचे वितरण सुरू झाले होते, जे संपले, पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता। संक्रांतीनिमित्त पैसे मिळाले नव्हते, तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये वितरित झाला होता, तेही मिळाला नव्हता, त्यामुळे बहिणींनी झाला होता। काही ठिकाणी बहिणींची मोर्चे काढले होते, राग व्यक्त केला होता, आम्हाला डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता द्या अशी मागणी केली होती। आणि याच मागणीला अनुसरून सरकारने हा पहिला निर्णय घेतला, ज्यांच्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरित होणार आहे। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की KYC ज्यांच्या संदर्भात बोलले गेलेले आहे, काही महिलांनी चुकून दुसरीकडे क्लिक केले होते, तर काही बहिणींची तारीख निघून गेली तर KYC झाली नव्हती, तर 15% महिलांच्या KYC प्रॉब्लेम झाल्या होत्या आणि त्यामुळे बहिणींचे हप्ते बंद होणार होते। आणि त्यामुळे दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा KYC होणार आहे। सरकारने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठे निर्णय घेतले, जे सगळे आता तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, जर तुमचा इथून पुढे पैसे निमित्त हवे असेल, तर पुढील पैसे मिळायचे असेल, तर KYCला संधी पाहिजे असेल, तर 2 काम तुम्ही लवकरात लवकर करायचे आहे। खरं तर बहिणींसाठी ही महत्त्वाची संधी, सुवर्ण संधी चालू केलेली आहे। कालपर्यंत असं वाटत होते की लाडक्या बहिणींची प्रचंड अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणींना पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणींना पैसे येत नाही। पण आता सरकारने पुढे मिळण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। हा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मग काय ते 3 मोठे निर्णय आहेत? मागचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या 2 अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओ घेणार आहेत। पण हा व्हिडिओ एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि पुढचे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे। व्हिडिओमधला एक ना एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णय मागील काय कारण आहे, डिटेल माहिती तुम्हाला
देण्यात येणार आहे. त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? दुसरी गोष्ट, तुमची KYC जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची KYC झाली नसेल किंवा KYC मध्ये काही चुका झाल्या असतील तर काय काय करायचे सगळे सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आहे तो म्हणजे जानेवारीपासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयाची वाट बघत असाल तर तुमची संक्रांत जर बिना हप्त्याची गेली असेल किंवा तुम्हाला हप्ता जरी मिळाला असेल तर पुढच्या हप्त्यात मिळणार नाही असा प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतो. तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत, कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे महिला बालविकास मंत्री यांनी आता ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता का आला नाही? तुमची KYC चुकली असेल तर काय करायचे आहे? जानेवारी 2026चा हप्ता कसा पद्धतीने मिळणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पहा, संक्रांतीच्या निमित्त सरकारने डिसेंबर हप्त्याचे वितरण सुरू केले होते. तसेच ते डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच वितरण झाले होते. पण अशा लाखो महिलांना आहेत की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही. यामुळेच महिला नाराज व्यक्त करू लागल्या आहेत आणि याला तोड फोडण्यासाठी सरकारने आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, गेल्या काही दिवसांपासून आपण पहिले राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांना आपल्या हप्त्यासाठी मोठा उठाव केला होता. अनेक ठिकाणी मोठमोठे आंदोलन सुरू होते. संक्रांतीच्या गोड सणापूर्वी अगदी थोड्याच महिलांना हप्ता मिळाला, पण बऱ्याच महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता आणि यामुळे महिलांमध्ये संग्राम निर्माण झालेला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात महिलांना लाभार्थी झाल्या नाहीत. तर का झाल्या नाहीत हे प्रश्न देखील पडला आहे. खरं तर तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हप्ते थटले होते. विशेषतः ही KYC प्रक्रिया करताना ज्या अडचणी आल्या त्यामुळे लाखो महिलांना या लाभापासून वंचित राहावे लागले आहे आणि त्यामुळेच आता सरकारने निर्णय घेतला. मुख्यमंत्री नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणाऱ्याची 5 प्रमुख कारण सांगण्याले आहे. आता ही 5 काय कारणे आहेत लक्षपूर्वक याचे तर काही पाहायचे आहे. तर तुम्हाला त्यानुसार काय काम करावे लागणार आहेत. पहिले, कार्य स्वीकारली झाली नाही. चुकून केवळ प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कुणी. तर पहिला प्रश्न असा होता की तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी आहे का? आणि पहिला आणि माहिती नसल्यामुळे तेथे हे असे उत्तर दिले आणि त्यामुळे त्या महिला डायरेक्ट अपात्र ठरल्या आहेत. वास्तविक महिलांच्या घरात कोणी सरकारी नोकरीला जास्त नव्हते, पण महिलांनी चुकून तेथे उत्तर दिल्यामुळे त्या महिला पात्र झाल्या नाहीत. आता यावर पर्याय काय दिला ते आपण पुढे सांगणार आहे. दुसरं कारण ते होते की आधार कार्ड चुकीचा वापर. चुकीच्या कुटुंबातले 2 महिलांनी एका पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड महिला असतील किंवा इतर अविवाहित आहे. जर KYC करताना तिला असेल तर ते डुप्लिकेट आहे म्हणून ठरलं आणि एका घरात जास्त लाभार्थी म्हणून पडलं आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या. आता हे दुसरे कारण होते. तिसरे कारण होते आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक नसताना. कारण ते पोर्टवर OTP आल्याशिवाय जे विलंब होता त्यामुळे. आणि 5 कारण, मोबाईलचा नंबर आणि एकाच मोबाईल नंबरवर भरलेले अर्ज. तर या 5 चुकांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो विलंबित झाला होता. आता त्याविषयी काय करायचे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता दुसरा निर्णय सरकारने काय घेतला की KYC दुसऱ्या संधी दिली आहे. पहा, वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार खासदार असतील, विविध पॉलिटेक्निकल
नेते असतील तर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या ज्या महिलांची KYC चुकली त्या चुकून आपण झाल्या तर त्यांना पात्र करण्यासाठी KYC दुसऱ्यांदा करायची संधी द्या. तर अशा प्रकारे दिल्ली आता मागणी होताना दिसत आहे. नक्की येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना त्यांची KYC दुसऱ्यांदा करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. आणि तिसरा मोठा निर्णय जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आहे. आता सगळ्या निवडणुका समाप्त झाल्या, पण जिल्हा परिषद आणि जे आहेत ते नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या, पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. आणि मग याच निवडणुका पार्श्वभूमीवर महिलांना खास संधी देणार आहे. जानेवारी महिलाचे 4 ते 5 दिवसांमध्ये किंवा 8 दिवसांमध्ये पैसे वितरित करणार येणार आहे. आता तुमची KYC बाबत काय चूक झाले असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे 5 चुका ज्या आहेत त्यात चुकून एकापैकी कोणी चूक झाली आहे तर त्यामुळे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की कळवा.